नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही भारतीय संविधानात असलेली अत्यंत महत्त्वाची मूल्ये आहेत. यातलं सामाजिक न्याय हे केवळ मूल्य नसून आपल्या समाजातल्या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवणारं, मुख्य प्रवाहात आणणारं असं एक महत्त्वाचं मूल्य आहे. याच धर्तीवर आधारित आजचा दिवस अर्थात 20 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करत असतो. पण या दृष्टिकोनातून समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत कुठल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठल्या उपक्रम आणि योजना राबवल्या जातात, या सगळ्या विषयावरती सविस्तर माहिती देण्यासाठी आजचा विषय. पाहूया आज आपण नेमकं कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस विशेष कार्यक्रम. आणि या विशेष कार्यक्रमात अर्थातच आज स्टुडिओमध्ये विशेष अतिथी मान्यवर आपल्या बरोबर आहेत. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर बबन जोगदंड सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था येथील विभाग प्रमुख विस्तार आणि सेवा याच्यात ते कार्यरत आहेत. आणि याविषयी अधिक सांगायचं तर हे शिक्षण, पर्यावरण, पत्रकारिता, प्रशासन क्षेत्रातील अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. राज्यातील अधिकाऱ्यात सर्वाधिक म्हणजे 23 पदव्या मिळवल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं राज्यपालांच्या हस्ते गौरव तसंच मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. याचबरोबर 2 PhDच्या डिग्र्या, 10 पुस्तकं, 200 पेक्षा अधिक लेख, 500 पेक्षा अधिक व्याख्यानं आणि आकाशवाणीहून 100हून अधिक कार्यक्रम हे सुद्धा त्यांनी केलेले आहे. इतकी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. सध्या ते बार्टी येथे विभाग प्रमुख असून यशदाच्या यशमंथनचे 22 वर्ष संपादकही होते. सामाजिक न्याय या विषयाच्या अनुषंगानं आज आपल्याला ते संपूर्ण माहिती देणार आहेत. आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस विशेष कार्यक्रम. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर बबन जोगदंड सर. सरांची जी माहिती दिली तसंच त्यांचं इतकं कार्य आहे की त्या कार्याचा आढावा घेणारी एक ध्वनी चित्रफित आपण पाहूया आणि त्यानंतर आपल्या प्रश्नांकडे वळूया. पाहूया एक ध्वनी चित्रफित. बबन जोगदंड महाराष्ट्राच्या मातीतलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, सर्वाधिक पदव्यांचा मानकरी, कार्यकुशल अधिकारी, उत्तम संघटक, एक द्रष्टा मार्गदर्शक आणि जाणकार लेखक. डॉक्टर त्यांचा शिक्षरित द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग अर्थात मानवी संबंधांचा बादशहा असे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांना महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. या सर्व कार्यासाठी त्यांची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं ते अभिमानाने सांगतात. डॉक्टर जोगदंड हे एक जाणकार माणूस, कुटुंबवत्सल पिता, ममत्व असणारा भाऊ, आज्ञाधारी पुत्र, उत्कृष्ट सहयोगी, सच्चा मित्र, उत्तम निवेदक, कुशल संघटक, सव्याशी संपादक, सतत लोकांसाठी काम करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांसाठी एक आयडॉल आहे. सर, आपल्या या खरंच उल्लेखनीय कार्याला खरोखर सलाम करते आणि आपल्या पूर्ण कार्यासाठी पुढच्याही मनापासून शुभेच्छा देते आणि मगच आपल्या प्रश्नांकडे येते. आता सर्वात पहिला प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो की आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस आपण म्हणतोय, तर भारतीय समाजात आजच्या घडीला या दिनाचं नेमकं काय महत्त्व आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आज आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस आहे आणि हा दिवस खरं तर दलित, वंचित, उपेक्षित वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 2009 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय सामाजिक दिन म्हणून सबंध जगामध्ये साजरा केला जातो. विशेषतः आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये म्हणेल मी की या दिवसाचं अत्यंत महत्त्व आहे. कारण खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची जर कोणी मुहूर्तमेढ रोवली असेल तर ती जो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, त्यांनी सामाजिक न्यायाची संकल्पना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षामध्ये उतरवली. आणि म्हणून आज आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं
सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना शुभेच्छा पण देईल, कारण हा दिवस एक क्रांतिकारी दिवस आहे. नक्कीच. कारण या दिवसामुळेच आज अनेक समाजातल्या जे विकासापासून दूर होते किंवा ज्यांच्याकडं समानता ज्यांना नव्हती किंवा समान संधी नव्हत्या, त्यांना न्याय नव्हता किंवा त्यांना सुरक्षेची हमी नव्हती, अशा लोकांसाठी खरं तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संदर्भात जर आपण बोललो तर या संकल्पनेला फार विशेष महत्त्व आहे, एक वेगळा संदर्भ आहे. कारण भारतीय समाजाची रचना ही दीर्घकाळ सामाजिक स्तरांमध्ये विभागलेली होती. म्हणजे वेगवेगळे स्तर भारतीय समाजामध्ये होते. विशेषतः जातीय बंधनं होती, शैक्षणिक मर्यादा होत्या, आर्थिक संधीची असमानता होती, सामाजिक बहिष्कार होता. यामुळे मोठ्या लोकसंख्येला विकासाच्या प्रवाहापासून अत्यंत दूर ठेवलं गेलं होतं. या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं उदयास आली आणि त्याचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये खऱ्या अर्थानं उमटलेलं दिसेल आपल्याला. ही संकल्पना समाजात एक समतोल प्रस्थापित करण्याची होती, कोणाला विशेषाधिकार देण्याची नव्हती, तर वंचितांना समान पातळीवर नेण्याची ही प्रक्रिया आहे. आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास वंचित, शोषित, उपेक्षित, दुर्बल अशा घटकांना न्याय, समान संधी, समान हक्क, समान त्यांना कर्तव्य यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राने या सामाजिक न्याय दिनाला किंवा या चळवळीला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांचा मी उल्लेख करेल की त्यांनी शिक्षणाचं लोकशाहीकरण केलं. छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं आरक्षणाची अंमलबजावणी केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संकल्पनेला खऱ्या अर्थानं घटनात्मक बळ दिलेलं आहे आणि घटनेमध्ये तशी सामाजिक न्यायाची त्यांनी तरतूद केली. त्यांनी जी राज्यघटना लिहिली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला अत्यंत चांगली अशी राज्यघटना दिली, भारतीय संविधान दिलं, जे जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानाचा जो आत्मा आहे, ज्याला भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा आपण उद्देशिका म्हणतो, या उद्देशिकेमध्येच खऱ्या अर्थानं या संविधानाचा सार सामावलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक न्यायाची संकल्पना या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये बिंबवलेली आपल्याला दिसते. त्यांनी खरं तर यामध्ये समानतेचा अधिकार, भेदभाव विरुद्ध तरतुदी, अस्पृश्यता निर्मूलन आणि दुर्बल घटकांची उन्नती यासाठी भारतीय संविधानामध्ये फार तरतुदी केल्या. पण या संविधानाची जी प्रास्ताविकी मी म्हणत होतो त्याच्यामध्ये आर्थिक व राजनैतिक न्याय ही केवळ शब्दरचना नाही, तर ती शासन व्यवस्थेची दिशा आहे, असं सुद्धा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये केलेला आहे. म्हणून भारतीयाच्या संदर्भात या सामाजिक न्याय दिनाचं एक विशेष असं महत्त्व आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अत्यंत मौलिक स्वरूपाचं आहे. नक्कीच सर, तुम्ही सविस्तररित्या सांगितलं आणि तुम्ही अशाही काही समाज प्रबोधन घडवणाऱ्या व्यक्तींची नावं घेतलीत की खरंच ज्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. तर फार महत्त्वाचा अजून एक उल्लेख तुम्ही केलात की हा क्रांतिकारी दिन म्हणायला लागेल, कारण खरंच समाजातले सगळेच घटक एकत्र येण्यासाठीच्या दृष्टिकोनातून आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा दिवस आपण साजरा करतोय. आता हे सांगितलेलं असताना सर मला असं विचारायचं आहे की इतक्या क्षेत्रातला तुमचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे एक आपली संकल्पना तयार होते. तर आपल्या संकल्पनेनुसार सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय? खरं तर सामाजिक न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जन्म, जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश किंवा त्याची आर्थिक स्थिती याचा भेद न करता त्यांना समान हक्क, जे की वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रात असतील किंवा महिला पुरुष यांच्या संदर्भातले असतील, ते समान हक्क, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी, नोकरीच्या असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली संधी, सन्मान त्यांचा, वेगवेगळ्या सर्व समाजातल्या सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मांचा, वेगवेगळ्या वंचित उपेक्षित घटकांचा सन्मान आणि त्यांना संरक्षण, हे खरं तर सामाजिक संकल्पनेची मला म्हणजे व्याख्या खऱ्या अर्थानं सांगता येईल की सामाजिक न्याय म्हणजे शोषणमुक्त, भेदभावमुक्त आणि समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणे म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची संकल्पना होय असं मला वाटतं.
सर, तुम्ही म्हणालात तसं की याच्याही आधी आपण चर्चा केली की भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्याय हे मूल्य खूपच महत्त्वाचं आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे मूल्य प्रस्थापित करताना आज साधारण भारतात काय परिस्थिती असल्याचं जाणवतं? खरं तर आता भारतीय राज्यघटनेचा मी वारंवार म्हणजे उल्लेख केला पूर्वी पण की आजही आपण भारतीय राज्यघटना अंमलात आणल्यानंतर आता 75 वर्ष संविधानाला होऊन गेली. बरोबर. खऱ्या अर्थानं जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला घेतलं तेव्हा अनेक देशांच्या राज्यघटनेचा, ज्याला संविधान आणि राज्यघटना आपण म्हणतो, त्याचा अभ्यास केला आणि काही वेगवेगळ्या तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केली हे संविधान लिहिताना. कारण या देशामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, परंपरा, रूढी असा एक व्यापक असा भारत देश आहे, विशाल भारत देश आहे. आज भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. तर तेव्हा 75 वर्षापूर्वी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहायला घेतलं तर त्यांच्यासमोर प्रश्न होता की या संविधानामध्ये या देशातल्या सगळ्या लोकांना न्याय कसा मिळेल. म्हणजे मुख्य प्रश्न होता त्यांच्यासमोर की सगळ्या लोकांना समान न्याय, समान हक्क, समानता ही कशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यासाठी त्यांनी अनेक विद्वानांशी चर्चा केली खऱ्या अर्थानं. आणि जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या देशामध्ये एक असा वर्ग आहे की जो आणखी विकासापासून कोसो दूर आहे, किंवा एखादी अशी जमात आहेत किंवा काही जाती आहेत जो वंचित, उपेक्षित घटक आहेत, त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल. जेव्हा त्यांनी अशी चर्चा केली काही विद्वानांशी, तर त्या विद्वानांनी बाबासाहेबांना थोडंसं म्हणजे हसत हसत घेतले की तुम्ही हे जे संविधान लिहिताय किंवा राज्यघटना लिहिता ती जास्त दिवस टिकणार नाही, असा त्यांचा एक समज होता बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत. कारण बाबासाहेब आंबेडकर पण फार विद्वान होते, 32 विषयाचा व्यासंग होता बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जगातला एक अत्यंत बुद्धिमान असा हा एक महामानव होता. तर ते म्हटले की तुम्ही जे म्हणताय हे ते असं काही संविधान टिकणार नाही वगैरे. बाकीचे जे देशातले जे तज्ज्ञ बोलत होते त्यांनी विचारले की का असं तुम्ही म्हणताय. ते म्हणले अहो तुमच्या देशामध्ये एवढे लोक अज्ञानी आहेत, निरक्षर आहेत, अंधश्रद्धा आहे त्यांच्यामध्ये, आणि ते संविधान जर तुम्ही लिहिलं तर त्याचा अंमल कसा करणार, म्हणजे एवढे ते संविधान टिकेल कसं, असा एक आम्हाला प्रश्न पडलाय. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुम्ही त्याची काही चिंता करू नका, काळजी करू नका, मी जे संविधान लिहील ते खूप काही वर्ष टिकेल आणि त्यानुसार संविधानानुसार देशाचा कारभार अत्यंत चांगला सुरळीत होईल. या देशातल्या प्रत्येक माणसाला समान न्याय, समान हक्क, त्याचे अधिकार, मूलभूत कर्तव्य हे मिळतील. आणि तेच झालं की जे लोक बोलत होते की बाबासाहेबांना की तुमचं संविधान 6 महिने टिकेल, त्यांचं संविधान 6 महिने टिकलं. पण आज आपण भारतीय संविधानाचा 75वं वर्ष पूर्ण करतोय आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर अनेक तरतुदी केलेल्या आहेत. आज महिला बघा, भारताची राष्ट्रपती महिला होते, भारताची पंतप्रधान महिला होते, IAS, IPS किंवा अनेक क्षेत्रामध्ये आज महिलांचं स्थान केवळ संविधानामुळे आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार तर आपण म्हणतोच, पण खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाचे सुद्धा शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक महापुरुष आहेत. आपण सगळ्यांचाच कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, आता त्यांचं सुद्धा अनेक महापुरुषांचं, सावित्रीबाई फुलेंचं योगदान आहे, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं योगदान आहे, महात्मा फुल्यांचं योगदान आहे, न्यायमूर्ती रानडे आहेत. असे अनेक महान जे आपल्या युगपुरुष होऊन गेले, तर त्यांचं या सामाजिक न्यायाला बळकटी करण्यासाठी माझ्या मते फार मौलिक असं योगदान आहे. मी त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांचा जास्त उल्लेख करेन. नक्कीच, कारण एक तुम्ही म्हणालात तसं की घटना लिहून जे बळ दिलं गेलं त्याच्यामुळे एक आत्तापर्यंत आपल्याकडे असलेला एक फार मोठी गोष्ट आहे. म्हणून तर आपण म्हणतो की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड, असं जे म्हणतोय ते कुठेतरी सर म्हणतात खरंच या पद्धतीने पुढे चाललंय. या विषयावर त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन आपल्याला घ्यायचंय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन हा आजचा दिवस आहे आणि या दिवसानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर बबन जोगदंड सर. यापूर्वी ब्रेकपूर्वी आपण चर्चा केली, आपल्याला सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं की नेमकं सामाजिक न्याय ही संकल्पना काय आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना कुठल्या गोष्टींचा यात अंतर्भाव केलेला आहे. आणि आता मी थोडंसं पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे सर, की बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था,
एकंदरच या संस्थेच्या कार्यपथावर पुढे जात असताना नेमकं मला जाणून घ्यायचंय की या संस्थेची मुळात ध्येय आणि उद्दिष्ट ही काय आहेत, काय सांगाल याविषयी? मी सुरुवातीला थोडंसं ज्या विभागामार्फत ही संस्था कार्यरत आहे त्याची थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छितो नक्कीच. की सामाजिक न्याय विभाग हा केंद्र सरकारमध्ये पण आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये पण आहे. 1932 साली स्टार्ट कमिशनच्या शिफारशीनं खऱ्या अर्थानं बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि 1998ला या विभागाचं नामकरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असं करण्यात आलं. बरं. संविधानातील कलम 46 ज्याला 46 म्हणू आपण, त्यामध्ये असं लिहिलं आहे की राज्य हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन विशेष काळजीपूर्वक करेल आणि सामाजिक न्याय सर्व प्रकारचं शोषण सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचं शोषण यापासून त्यांचं रक्षण करेल. या अर्थाने सामाजिक न्याय विभागाची स्थापना झाली आणि या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे वेगवेगळे विभाग आहेत त्याचाच एक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, अर्थात आपण शॉर्टमध्ये त्याला बार्टी असं म्हणू. खरं तर ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संस्था स्थापन झालेली आम्हाला आहे. एक फोटोही दिसतोय या संदर्भातला की तुम्ही म्हणालात ही संस्था फार विशेष कार्य करते, त्याच्याकडे आपण येतोय. सर काय सांगाल? बार्टीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो समतेचा विचार आहे, सामाजिक न्यायाचा विचार आहे, ज्या विषयावर आपण चर्चा करतो, तो विचार समाजातल्या तळागाळातील वंचित उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचावा आणि या उद्देशाला अनुसरून जे सामाजिक न्याय समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणे, वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर युवकांमध्ये नोकरीच्या संधी त्यांना कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना वेगवेगळ्या विषयाचं स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देणे, अशा अनुषंगाने या संस्थेची स्थापना झाली. याचा इतिहास जर बघितला तर 22 डिसेंबर 1978ला मुंबई येथे समता विचारपीठ नावाने ही खऱ्या अर्थानं संस्था स्थापन झाली आणि पुढे 11 फेब्रुवारी 1987ला पुण्यामध्ये या संस्थेचं स्थलांतर झालं आणि 2008 पासून खऱ्या अर्थाने या संस्थेला खरं तर एक फार चांगली दिशा मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असं नामकरण या संस्थेचं झालं आणि पुढे या संस्थेनं एक अत्यंत चांगलं काम समाजामध्ये ठेवलेलं आहे. समाजासाठी ही संस्था फार व्यापक पद्धतीनं काम करते. विशेषतः अनुसूचित जातींच्या मुलांसाठी, लोकांसाठी, महिलांसाठी या संस्थेचं काम आहे. या संस्थेचं जर उद्दिष्ट आपण पाहिलं तर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून लोकांमध्ये सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये प्रस्थापित करणे, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांच्यातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा नष्ट करणे, समाजातील लिंगावर आधारित जे भेद आहेत ते नष्ट करणे, समाजात वैज्ञानिक बंधुता असा दृष्टिकोन विकसित करणे, या ध्येयासाठी या संस्थेची खरं तर स्थापना झाली. संशोधन, प्रशिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समतेचे विचार जनसामान्यांमध्ये रुजविणे आणि सामाजिक न्याय विभाग जो आहे तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची क्षमता वृद्धी करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करणे, वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचं मूल्यमापन करणे, युवकांना सक्षम बनवणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची खरं तर संस्थेची कामं आहेत. या संस्थेच्या कामाबद्दल मला थोडंसं अधिक सांगता येईल. नक्कीच सर, आपण याविषयी अधिक बोलूया. फक्त तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊया आणि मग आपल्या कार्याकडे आपण वळूया. रुपेश गुजराती आपल्याला सिन्नरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. रुपेश गुजराती बोलतो. बोला. सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की थोर नेत्यांनी जे जे कार्य केलं ते एकत्रितपणे केले त्या सामाजिक न्यायाच्या बाबतीत म्हणा का कुठल्या बाबतीत, पण आता जे कार्य काही ठिकाणी केलं जातं ते पक्षाच्या माध्यमातून केलं जातं, त्यामुळे मी थोडासा भेदभाव केल्यासारखं वाटतं. तर पक्षाचं हे राजकारण असूनही सर्वांनी एकत्रितपणे काम करावे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
नक्कीच आपण याच्याकडे येऊया, कारण खूप चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित केला असं मला वाटतं. कारण समाज एक आहे म्हटल्यानंतर विचार एक असायला हवा. आज होतं असं की त्यावेळेला एक समाज प्रबोधन घडत होतं आणि तुम्ही जेवढी जेवढी नावं घेतलीत त्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर खरंच योग्य असं काम केलं आणि म्हणून कुठेतरी सामाजिक न्याय हा पुढे आला आणि आजही तो येतोय. काय वाटतं याविषयी, तुम्ही काय मत तुमचं व्यक्त कराल? यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. आता प्रश्नही विचारला त्यांनी की खऱ्या अर्थानं त्या काळातले जे महापुरुष होते किंवा युगपुरुष होते किंवा समाज सुधारक होते, त्यांच्या डोळ्यासमोर कोणता पक्ष किंवा कोणता व्यक्ती किंवा कोणता समाज किंवा कोणता धर्म नव्हता आणि त्यांनी असं निरपेक्ष वृत्तीनं काम केले की हा एक भारतीय समाज आहे बरोबर आहे. किंवा एक आपण सर्व भारतीय एक आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाची सुरुवात केली, वी द पीपल ऑफ इंडिया, करेक्ट. म्हणजे आम्ही भारताचे लोक, असं त्यांनी त्या संविधानाचं सुरुवात केलेली आहे संविधानाच्या. त्याच्यामुळं आज पाहतो की आपण प्रत्येकजण कुठले ना कुठले श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते जे अगोदरचे महापुरुष होते, युगपुरुष होते, तर त्यांनी हा विचार केला नाही आणि म्हणूनच त्यांचं कार्य जे आहे ते चिरंतन आहे. म्हणजे आता इतके वर्ष झालं, अनेक आपण महापुरुषांचा उल्लेख केला, तर त्यांचं जे कार्य आहे ते त्यामुळेच आहे की तो मीपणा नव्हता, मीपणा. आपण होतो तिथे कुठेतरी आणि त्यामुळे ते राहिलंय मला वाटतं. बरोबर आहे. आता आपण पुन्हा आपल्या मागच्या प्रश्नाकडे येऊया सर, की आपण बार्टीच्या कामांबद्दल बोलत होतो, आपण त्यातले विभाग सांगत होतात. काय सांगाल याविषयी अधिक? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. त्याच्यामध्ये त्या विभागाचं वेगवेगळं काम आहे. मी सांगेल की आता सर्वात महत्त्वाचं विभाग आहे आमच्याकडे स्पर्धा परीक्षा जो आहे, ज्याला आपण योजना म्हणू वेगवेगळ्या, की जे आपण विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केल्यात बार्टीनं. त्याच्यामध्ये MPSC, UPSC, राज्यसेवा, गट अ ब, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, नीट, JEE, हे प्रोग्राम बार्टी या योजना विभागाच्या मार्फत राबवते. मुलांना त्याच्यामध्ये काही स्टायपंड देते, त्यांना मोफत शिकवणे. विशेषतः आम्ही दिल्लीला पण काही विद्यार्थी बार्टीच्या मार्फत पाठवतो आणि या ज्या योजना सगळ्या तयार होतात किंवा हे बार्टीचं काम चालते, याच्यामध्ये खरं तर या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत माननीय संजय शिरसाट साहेब, यांच्या प्रेरणेतून जे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव जे अत्यंत कल्पक आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, त्याचबरोबर बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर, यांच्या सगळ्या प्रेरणेतून, मार्गदर्शनातून बार्टीची आता खरं तर गरुड झेप चालू आहे. उंच भरारी घेते बार्टी आणि बार्टीचा समाजातल्या अनेक मुलांना फायदा होतो, अनेक युवतींना फायदा होतो, महिलांना फायदा होतो, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात. आम्ही आता एक ओव्हरसीज नावाचा एक प्रोग्राम करतोय की जे मुलांना परदेशामध्ये नोकरीच्या संधी होतील. त्यांचं सगळं, त्यांना पासपोर्ट काढण्यापासून आता त्यांना परदेशामध्ये कशा नोकरी मिळतील याच्यासाठी एक ओव्हरसीज कार्यक्रम आहे. कौशल्य विकास, मुलांना जे वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्याचं प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये आजच्या घडीला जे गरज आहे म्हणजे AI आहे, कम्प्युटर आहे, मोबाईल्स दुरुस्तीचं आहे, व्हेइकल्सचं आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम बार्टीनी हे केलेले आहेत. त्याचबरोबर काही जात पडताळणी विशेषतः विभाग आहे की जे कास्ट व्हॅलिडिटी आपण म्हणू, त्याच्यामध्ये बार्टी फार छान पद्धतीनं काम करते आहे. रिसर्च आहे, संशोधन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित काही विषय असतील किंवा महापुरुषांच्या संबंधातले काही विषय असतील किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, बरोबर, त्या कशा व्यवस्थित काम करतात का नाही किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, काही उणीव आहेत का, हे शोधून त्याचं एक मूल्यमापन करण्याचं काम सुद्धा बार्टी करते. जे PhD धारक विद्यार्थी आहेत, ज्याला आपण फेलोशिप म्हणू विद्यार्थ्यांना, ते पण देण्याचं काम बार्टी करते. विशेषतः एक आमचा समतादूत एक विभाग आहे की ज्याच्या समतादूत विभागाकडे आपण येऊया सर, पण तत्पूर्वी पुन्हा एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 विषय खूप छान आहे. मला असं विचारायचं होतं की आता न्यायालयाचा जो धाक आहे तो पूर्वी होता, तो आता तसा आहे का, असं मला विचारायचं होतं. कशाचा धाक? न्यायालयाचा धाक न्यायालयाचा धाक अजून आहे का, जो पूर्वी होता असा आता त्यांच्या आहे का, मनातला पूर्वी प्रश्न होता आता आहे. आहे की नाही असं. हो, हो. काय सांगाल? खरं तर हा प्रश्न आता याच्याशी थोडासा संबंधित नाही असं मी म्हणेल. तरी पण आहे, सगळ्या गोष्टीचे भारतीय राज्यघटना एवढी सक्षम आहे की न्यायालय आहेत किंवा आपली जी पोलीस यंत्रणा आहे, ही आणखी खूप
चांगल्या पद्धतीनं काम करते, लोकांचा विश्वास आहे न्यायालयावर आहे, सगळ्या गोष्टीवर आहे. त्याच्यामुळेच लोकांना न्याय मिळतो ना, न्यायालयातून मिळतो, सगळ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मिळतो, किंवा वेगवेगळे जे शासनाचे जे प्राधिकरणं आहेत, ज्याला SC/ST कमिशन म्हणू, जे शेड्यूल कास्टच्या हिताच्या संरक्षण करते काही, तर त्याचा आणखी धाक आहेच असं मी म्हणेल. नक्कीच. सर, आता परत आधीच्या प्रश्नाकडे येते. आपण आम्हाला बऱ्याच योजना किंवा विद्यार्थ्यांसाठी केले जाणारे उपक्रम सांगत होतात. समता दूत विभागाकडे येण्यापूर्वी माझ्या मनातला प्रश्न आहे की या सगळ्याची माहिती जर आम्हाला हवी असेल तर ती कुठे मिळेल? कारण बार्टी संदर्भातलं बरंचसं वाचन मी पेपरमध्ये केलेलं आहे, पण ज्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये यायचं आहे तर त्याला कुठे जायला लागेल, कुठे एनरोल करायला लागेल, काय सांगाल याविषयी? खरं तर आता अलीकडे सोशल मीडिया फार पॉवरफुल आहे, आपण पाहतोय. सगळ्या रील्स आहेत, यूट्यूब आहे, सोशल मीडिया, फेसबुक आहे, ट्विटर आहे. या माध्यमातून बार्टीची प्रसिद्धी आम्ही योजनांची करतो. विशेषतः बार्टीचं एक संकेतस्थळ पण आहे, www.barti.gov.in या नावाने. त्याचबरोबर बार्टीचे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आम्ही जाहिराती प्रकाशित करतो वेगवेगळ्या योजनांच्या. ते नेहमीच वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून येत असतात. त्याचबरोबर वेगवेगळे आर्टिकल्स आम्ही प्रकाशित करतो या योजनांच्या बाबतीत असतील किंवा बार्टीच्या एकंदरीत कामकाजाच्या बाबतीत असतील. काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम घेतो बार्टीच्या माध्यमातून. काही ठिकाणी स्टॉल्स पण आपण लावतो. आता बार्टीच्या योजनांचा उद्या कोल्हापूरमध्ये एक नोकरी मेळावा मोठा आहे, एक 22 तारखेला. तिथे पण बार्टीच्या सगळ्या योजना आणि बार्टीची काही नोकरीच्या संधी याच्या संदर्भात मार्गदर्शन आम्ही करतो. जिल्ह्यांमध्ये सुद्धा बार्टीचे आमचे समतादूत आहेत, ते सगळे शासनाच्या. आता आपण मला वाटतं समता दूत याच्याकडे येऊया की मगाशी पण आपण हा शब्द उच्चारला. तर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस आपण बोलतोय, तर बार्टीचा समता दूत ही नक्की संकल्पना काय आहे हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं आहे सर. बार्टीच्या विस्तार आणि सेवा विभागांच्या अंतर्गत हा जे मी विभागाचं काम पाहतो त्याच्यामध्ये एक समतादूत नावाची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून बार्टीमध्ये म्हणजे तयार करण्यात आलेली आहे बार्टीच्या वतीनं. विशेषतः शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, शासनाचं काम हे व्यापक स्वरूपात असते आणि सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात. विशेषतः समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, समाजातील रूढी प्रथा परंपरा याचं निर्मूलन व्हावं. बरोबर. या दृष्टिकोनातून एक प्रत्येक तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीनं एक समतादूत नेमण्यात आलेला आहे. त्याला शासन किंवा आमची बार्टी त्यांना मानधन देते. असे साधारणतः महाराष्ट्रामध्ये 321 समतादूत काम करतात. प्रत्येक मला लोगोही दिसतोय समतादूत. प्रत्येक तालुक्यामध्ये हे समतादूत काम करतात. विशेषतः ते शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत सगळ्याच पोहोचवतात. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे विशेषतः जास्तीत जास्त ते प्रयत्न करत असतात पोहोचवण्यासाठी. त्यामध्ये आता RT म्हणू आपण, शिक्षणाचा हक्क जो कायदा आहे त्याच्या संदर्भात मुलांना ॲडमिशन मिळवण्यापासून, मुलांना शिष्यवृत्तीच्या संदर्भातल्या योजना असतील, बार्टीच्या योजना असतील किंवा शासनाच्या वेगवेगळ्या जे स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे 325 समतादूत प्रत्येक तालुक्यामध्ये काम करतात. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजनाचा प्रचार प्रसार व्यापक प्रमाणात होतो आणि लोकांना या समतादूतांकडे काही आता ॲट्रॉसिटीची काही प्रकरणं असतील किंवा जात पडताळणीचे प्रकरणं असतील किंवा आता बरेच योजना हे समतादूत पोहोचत असतात. समतादूतांचा मुख्य उद्देश आहे की समाजामध्ये एक समता प्रस्थापित करणे, समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ही सुद्धा समतादूतांची भूमिका आहे. आणि समतादूतांचं कार्य हे महाराष्ट्रामध्ये या विभागाला पुढे नेण्यासाठी, आमच्या बार्टीला पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या योजनांना सुद्धा बळकटीकरण करण्यासाठी हा समतादूत अत्यंत महत्त्वाचा भूमिका बजावतोय. क्या बात आहे. मला वाटतं ही संकल्पना खूप छान आहे सर, आणि हा एक दुवा म्हणता येईल. शासन आणि बऱ्याच जनता. गोष्टी शासन जनतेमधला दुवा आहे, कारण बऱ्याच गोष्टी खरंच पोहोचत नाहीत तर ते पोहोचवण्याचं काम समतादूत करतात. याविषयी अधिक जाणून घ्यायचंच आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनानिमित्ताचा आजचा विशेष कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर बबन जोगदंड सर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन संस्था अर्थात बार्टी याविषयी आपण जाणून घेतोय आणि त्याच्यात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण लगेचच पुढे जाणार आहोत. आपल्याला रमेश उगले पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो हॅलो रमेशजी. हॅलो 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 हॅलो. हा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की संविधानानुसार जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला हक्क आणि अधिकार हे प्राप्त झालेले असतातच. हं. पण समाजातील एखादा घटक किंवा एखादी व्यक्ती त्याच्यावर जर जीवन जगत असताना जर समजा एखाद्यावर अन्याय झाला तर तो न्यायालयात जातो, पण न्यायालयामध्ये त्याला तात्काळ काही न्याय मिळत नाही, त्याला विलंब लागतो. एखाद्या वेळेस ती व्यक्ती भविष्यात हयातही नसते. तर या संदर्भामध्ये न्यायालयाची काय भूमिका असायला पाहिजे? नक्कीच. मला वाटतं सर पुन्हा एक असा प्रश्न आहे, पण मला वाटतं आपण याला थोडंसं मी यालाच जोडून विचारेन की मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की बरेच असे समतादूत आपल्याकडे आहेत, तर ते आपल्याला काही या गोष्टीमध्ये मदत करू शकतात का? खरं आहे. खरं तर हा प्रश्न जो आपण विचारलेला आहे तो न्यायालयाशी संबंधित आहे आणि न्यायालय, समता, सामाजिक न्याय हे सगळे विषय जरी एकत्र असले तरी आपली सिस्टीम जी आहे ती खूप चांगली खरं तर आहे. म्हणजे इतर देशाच्या तुलनेत आपण चांगल्या पद्धतीनं भारतीय संविधानानुसार लोकांना न्याय मिळतो. आता आपली लोकसंख्याच एवढी मोठी आहे, 140 कोटी, की प्रत्येकालाच जरा जलद गतीनं सगळंच मिळेल असं नाही आहे. पण आमचे जे समतादूत आहेत ते तुम्हाला समजा तुमच्यावर काही कोणावर अन्याय झाला, आता प्रत्येकाला संविधानानं जन्मल्यापासून सगळे हक्क दिलेले आहेत, हे तुमचा मुद्दा पण बरोबर आहे. तर तुम्हाला काही तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला पहिल्यांदा लोक म्हणजे मदत करतात. आमचे समतादूत पण काही ठिकाणी जातात, जे ॲट्रॉसिटीच्या संदर्भातले प्रकरणं असतील त्या संदर्भात किंवा इतर काही जे सामाजिक न्यायाशी संबंधित असतील तेव्हा जातातच. पण अशा प्रसंगी आपण सुरुवातीला त्यांना पोलीस स्टेशन असते, वेगवेगळे मानवी ह्युमन राईट्स आहे, मानवी हक्क आयोग आहे, शेड्यूल कास्टच्या संदर्भात म्हणजे जे शासकीय नोकरीमध्ये काम करतात व्यक्ती, त्यांच्यासाठी SC/ST कमिशन आहे किंवा इतर लोकांसाठी पण आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा बऱ्याचदा काही आणखी जे केंद्रीय स्तरावर असे काही आयोग आहेत, जे की महिला आयोग आहे किंवा मानवी हक्क आयोग मी म्हटलं, किंवा अशी यंत्रणा आपल्याला मदत करत असतेच. पण याच्यामध्ये असं विलंबाला लवकर कसं तुम्हाला न्याय मिळेल याच्यासाठी फारसं आणखी म्हणजे त्याच्या संदर्भात आता दिवसेंदिवस त्याच्यामध्ये बदल होत जाईल आणि माझ्या मते लोकांना न्याय सुलभ पण आणि जलद पण काही दिवसांनी मिळेल असं मला आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आता मी पुन्हा बार्टीकडे येते की मगाशी तुम्ही आम्हाला वेगवेगळे उपक्रम सांगत होतात, काही योजना सांगत होतात, पण त्या योजनांविषयी सविस्तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची योजना मी सांगेल की आपले बऱ्याचदा महाराष्ट्रातला जो UPSC मधला किंवा नागरी सेवेमधला टक्का आहे तो कमी आहे, तो वाढवण्यासाठी विशेषतः जे शेड्यूल कास्टचे मुलं आहेत त्यांचा वाढवण्यासाठी बार्टीने विशेष असं काम केलेलं आहे. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, ज्याला UPSC म्हणू, नागरी सेवा म्हणू, याच्यासाठी 11 महिन्याचं पूर्व प्रशिक्षण प्री IAS ट्रेनिंग आपण बार्टीच्या माध्यमातून देतो. विशेषतः दिल्लीमध्ये आपण 200 मुलांना पाठवतो. त्यांचा सगळा म्हणजे खर्च, निवास असेल, भोजन असेल, स्टायपंड असेल, हा खर्च बार्टीच्या मार्फत होतो. त्यांना प्रशिक्षण शुल्क जे असते त्या संस्थांचं ते पण देतो. आणि याचा फायदा असा झाला की बरेच जे विद्यार्थी आहेत जे UPSC मधून सिलेक्ट झाले, काही IRS झाले, IAS झाले, IFS झालेले आहेत, तर ती एक चांगली स्कीम आहे बार्टीची की दिल्लीमध्ये मुलांना आपण 200 मुलांना दरवर्षी पाठवतो. दुसरी आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण 11 महिन्याचं प्रशिक्षण देतो. ते सुद्धा 200 विद्यार्थी आपण निवडतो दरवर्षी, त्यांची एक परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेच्या मार्फत आपण असे विद्यार्थी निवडतो. या मुलांना सुद्धा 13,000 रुपये दरमहा आपण प्रशिक्षण शुल्क म्हणजे भत्ता देतोय आणि दिल्लीसाठी 20,000 रुपये देतोय आणि 18,000 प्रति विद्यार्थी एक वेळ त्यांना असं अनुदान देतोय. आणि ते जे प्रशिक्षण शुल्क आहे संस्थांचं ते पण बार्टीच्या माध्यमातून देतो. त्याचबरोबर अभियांत्रिकी सेवा असेल, भारतीय वन सेवा असेल किंवा
इतर ज्या स्पर्धा परीक्षेच्या योजना आहेत त्याच्यामध्ये MPSC म्हणू आपण, राज्यसेवा, आता मुलं बऱ्याचदा तयारी करत असतात या परीक्षेची, त्याच्यासाठी सुद्धा आपण 1000 मुलांची निवड दरवर्षी करतो राज्यसेवेच्या. याच्यामधून सुद्धा बार्टीचे अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मला वाटतं या सगळ्या योजना आणि उपक्रम आम्हाला एकाच या फोटोत समजतायत आणि शिवाय तुम्ही सांगताही आहात. येस, बार्टीचे रोजगारांच्या संदर्भातली जी आपण स्लाइड दाखवतोय की रोजगाराच्या संदर्भात आमचं जे कार्यक्रम आहेत, मी सांगितलं ओव्हरसीज प्रोग्राम असेल किंवा कौशल्य विकास असेल, त्याच्या माध्यमातून अनेक मुलांना विशेषतः 513 कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातून 97,770 विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. कौशल्य विकासाचं प्रशिक्षण सुद्धा 27,575 मुलांना त्याचा लाभ झालेला आहे. विशेष आमचं एक आणखी हे आहे मॅडम की भारतामध्ये एक पहिला किंवा देशामध्ये म्हणेल मी की आम्ही महापुरुषांचं जे साहित्य आहे, ज्याला आपण पुस्तकं म्हणू, ग्रंथ म्हणू, ते आम्ही सवलतीच्या दरामध्ये लोकांना देतो. विशेषतः शासकीय ग्रंथ 85% सवलतीत, म्हणजे 100 रुपये किंमत असेल तर ते 15 रुपयाला. आणि भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तर बार्टीनी फार मोठं व्यापक असं काम केलं. आतापर्यंत 5 ते 10 लाख संविधानाच्या प्रती, ज्या की भारतीय कॉन्स्टिट्यूशन लोकांपर्यंत जावं, संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा, या सुद्धा अत्यंत सवलतीच्या दरात म्हणजे 85% सवलतीत वितरण करण्याचं काम केलं. आणि एक महापुरुषांचे ग्रंथ आतापर्यंत आपण 85% सवलतीत दिलेत. आता आपण खाजगी 50% आणि शासकीय प्रकाशने, ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे खंड आहेत, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीने जे प्रकाशित केलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अशा महापुरुषांचं साहित्य बार्टीच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत अत्यंत कमी सवलतीच्या दरामध्ये पोहोचवण्याचा एक वेगळा उपक्रम बार्टीने हाती घेतलेला आहे. या उपक्रमाविषयी मला अजून विचारायचं आहे, पण एक तत्पूर्वी फोन घेऊन मग आपण विचारूया. अजिंक्य गोळे आपल्याला बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं की मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून सामाजिक न्याय कशा प्रकारे प्रस्तावित करता येऊ शकतो याविषयी काय सांगा? नक्कीच, आपण याच्यावर बोलूया, पण तत्पूर्वी सर तुम्ही आम्हाला पुस्तकांविषयी सांगत होतात की सवलतीच्या दरात या पुस्तकांचं आपण वितरण करताय. आम्हाला जर या पुस्तकांचा लाभ घ्यायचा असेल तर आम्हाला हे कुठे उपलब्ध होऊ शकेल? आम्ही खरं तर आमच्या मुख्यालयामध्ये म्हणजे जे आमचं येरवड्याला एक कॅम्पस आहे, तिथे बार्टीची एक पुस्तक स्टॉल आहे, विक्री केंद्र आहे. तिथे दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही पुस्तकांचं लोकांना वितरण करतो. तिथे येतात लोक, घेऊन जातात, जे सवलतीच्या दरामध्ये. साधारणतः 100 ते 150 टायटल्स आहेत. त्याच्यामध्ये शासनाची काही आहेत आणि बाहेरचे खाजगी प्रकाशक ज्यांचं चांगलं साहित्य आहे, जे महापुरुषांच्या विचारांचं, जे स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरते, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये एक चांगली वाचन संस्कृती वाढावी यासाठी महत्त्वपूर्ण असे ग्रंथ आहेत, जे तुमचे मौलिक ग्रंथ आहेत. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या साहित्य आहे, ते साहित्य आम्ही सवलतीच्या दरामध्ये देतो. आणि असाही एक उपक्रम आहे की जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, जसे दीक्षाभूमी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रम असेल, तिथे आम्ही बार्टीचा स्टॉल लावतो, तिथे लोकांना पुस्तकं उपलब्ध करून देतो. इथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुद्धा बार्टीचा स्टॉल असतो, इथे आम्ही एक मोठं तिथे स्टॉल उभारतो. आणि महाराष्ट्रामध्ये महाड असेल, क्रांतीभूमी, येवला असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी बार्टीची स्टॉल्स आम्ही लावत असतो ऑकेजनली, म्हणजे जसा कार्यक्रम वगैरे असेल तसा. तिथेही तुम्हाला पुस्तकं ती उपलब्ध करून घेता येऊ शकतात. विशेषतः भारतीय संविधान मोठ्या प्रमाणामध्ये खूप लोक आमच्याकडून घेऊन जातात. आम्ही याचा पण प्रचार आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिका, प्रास्ताविका हे तर आम्ही बऱ्याचदा विनामूल्य लोकांना देत असतो की हे महापुरुषांचे विचार, कारण आता सामाजिक न्याय आपण प्रस्थापित करण्यासाठी महापुरुषांचे विचार महत्त्वाचे आहेत आणि ते काम माझ्या मते बार्टी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करते आहे. मला वाटतं हा उपक्रम फार स्तुत्य उपक्रम आहे, कारण या निमित्तानं का होईना ते वाचन केलं जातं आणि लोक ते वाचतात. आता अजिंक्यजींचा जो प्रश्न होता की आपल्याकडे मार्गदर्शक तत्व आहेत आणि या मार्गदर्शक तत्वांवर आधारित सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपण काम करतोय? खरं तर मार्गदर्शक तत्वानुसारच हा सामाजिक न्यायाची संकल्पना खऱ्या अर्थानं समाजामध्ये रुजविण्याचाही शासन यंत्रणा प्रयत्न करते आणि समाज व्यवस्थापन करत असते. कारण जी मार्गदर्शक तत्वानुसारच सगळी
जी प्रणाली आहे ती काम करत असते. त्याच्यामुळं याच्यामध्ये आणखी जसे जसे अमेंडमेंट होतील त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची अंमलबजावणी होत असते. वेगवेगळ्या नवनवीन योजना येत असतात. शासन वेगवेगळ्या लोकांच्या ज्याचा अभ्यास करते की ही योजना लोकांसाठी उपयुक्त आहे का किंवा तो निर्णय शासन निर्णय लोकांसाठी उपयुक्त आहे, हे शासन स्तरावर होत असतात. याचा प्रचार प्रसार आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम मात्र सामाजिक न्याय विभागाचं बार्टीच्या मार्फत केल्या जातं. बरोबर. पण सर ह्याच्यात एक प्रश्न मनात होता की युवकांची मानसिकता आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय किंवा एकंदरच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून कशी बदलायला हवी आहे किंवा युवकांनी याच्यात नेमकी कुठली भूमिका घ्यायला हवी? खरं तर आजच्या घडीला युवकांचं स्थान या सगळ्याच प्रक्रियेमध्ये सामाजिक न्यायाचे असेल, आता आज सामाजिक आंतरराष्ट्रीय दिवस आहे, यामध्ये सुद्धा अत्यंत मौलिक स्वरूपाचं आहे. कारण बलशाली युवक हे भारताचं एक स्वप्न असते की भारताला जर योग्य दिशेला न्यायचं असेल किंवा भारतातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी लोकांसमोर पोहोचवायच्या असतील तर युवक फार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. म्हणूनच बार्टीच्या मार्फत वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, शालेय स्तरावर असे पण उपक्रम आपण बार्टीच्या माध्यमातून घेतो. वेगवेगळे कार्यक्रम घेतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक सामाजिक जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये समताभाव निर्माण करणे, विशेषतः जात धर्म लिंग या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार करण्याची त्यांच्यामध्ये कशी सवय लागेल आणि त्या माध्यमातून संविधानिक मूल्य लोकांमध्ये कशी रुजवावीत यासाठी युवकांना तयार करण्याचं काम सुद्धा वेगवेगळ्या संस्था करतात. जसं बार्टीचा पण थोडाफार त्याच्यामध्ये सहभाग आहेच, पण अशा कार्यक्रमांना उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था करते. आणि जेव्हा आमचे विद्यार्थी या सगळ्या योजनांमध्ये सहभागी होतात त्यांचं सुद्धा एक आम्ही असे काही वर्कशॉप घेऊन त्यांच्यामध्ये सुद्धा हे सामाजिक भान, सामाजिक मूल्य, समानता ही ध्येय आम्ही त्यांच्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुम्ही आता एक महत्त्वाचा एक शब्द वापरलात, सामाजिक भान निर्माण करणं. कारण उपक्रम घेणं सोपं आहे किंवा त्यात सहभागी होणं सोपं आहे, पण ते मूल्य रुजवणं हे फार अवघड आहे. सर आजचा हा आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन आपण म्हणतोय, संविधानातलं सामाजिक न्याय हे जे मूल्य आहे हे खऱ्या अर्थानं याची अंमलबजावणी आज होताना आपल्याला दिसतेय का? आणि या दृष्टिकोनातून अजून काय बदल आपण करणं हे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? काय सांगाल? खरं तर सामाजिक न्याय दिनानिमित्त आपण जे संविधानाच्या मूल्याचा उल्लेख केला, तर संविधानाची मूल्य खऱ्या अर्थानं समाजामध्ये जर रुजवायची असतील तर आणखी व्यापक पद्धतीनं आपल्या सर्वांना काम करण्याची गरज आहे. विशेषतः युवकांचा आपण उल्लेख केला. बरोबर. त्यांनी सुद्धा या मोहिमेमध्ये, कारण जे महापुरुषांनी काम केलेलं आहे, कारण महापुरुषांनी आपल्याला वेळ दिला, त्यांचं ज्ञान दिलं आणि त्यांनी आपल्यासाठी फार मोठं काम उभं करून ठेवलेलं आहे सगळ्या महापुरुषांना. म्हणून आपली एक सुद्धा जबाबदारी आहे की संविधानाचे मूल्य, संविधानाचं भान किंवा संविधानातल्या तरतुदी किंवा शासन स्तरावर जे लोकांसाठी काम होते ते लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवणे हे सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण आजही खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय हा जे खेड्यातला माणूस आहे, वंचित माणूस आहे, उपेक्षित आहे, ज्यांचं अज्ञान आहे, ज्यांच्यामध्ये निरक्षरता आहे, आज समाजामध्ये खेड्यांची परिस्थिती खरं तर थोडीशी वाईटच आहे अजूनही. आणखी बराच भाग जो आहे अविकसित आहे. विशेषतः मागासवर्गीयांची, अनुसूचित जातींच्या लोकांची स्थिती काही प्रमाणात आजही फार वाईट आहे. तर या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं संविधानात जरी ही सामाजिक मूल्य पेरलेली असली, संविधानामध्ये जरी तुम्हाला समान न्याय, हक्क, समता, बंधुता ही मूल्य असतील किंवा तरी पण आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण आजही खूप म्हणजे लोक मागे आहेत, विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांना या प्रक्रियेत सामील करण्यासाठी आणखी आपल्याला खूप काम करावं लागेल. खऱ्या अर्थानं आणखी हा जो सामाजिक न्याय आहे तो तळागाळापर्यंत आपल्याला प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. आपण आता या विभागात काम करत आहात आणि खरंच इतके सुंदर उपक्रम आहेत आणि तरुणांना सुद्धा याची गरज आहे. म्हणजे त्यांनी जर याच्यात सहभाग घेतला तर नक्कीच त्यांना फायदा होईल.
सर, या दृष्टिकोनातून अजून बार्टीमध्ये काय करावं नवीन हे आपल्या मनात आहे, काय इच्छा आहे आणि या अनुषंगाने आज जाता जाता आपण काय संदेश द्याल, तर हे दोन्ही जाणून घ्यायचं आहे. खरं तर हे जे सगळे बार्टी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था याचे जे उपक्रम असतात किंवा त्याच्यामध्ये जे नाविन्यता किंवा नवनवीन योजना निर्माण करण्याचं काम हे खरं तर वरिष्ठ पातळीवर होते, म्हणजे मंत्री स्तरावर किंवा सामाजिक न्याय विभाग करत असतो किंवा बार्टीचे एक नियामक मंडळ असते ज्याचे अध्यक्ष माननीय प्रधान सचिव मी आता उल्लेख केला डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, जे फार चांगलं काम युवकांसाठी करतात, या अनुसूचित जातींच्या लोकांसाठी करतात. आमचे मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब आहेत, ते या विभागाला पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत चांगलं काम त्यांनी हाती घेतलं आहे. बार्टीचे महासंचालक फार चांगल्या पद्धतीनं समाजातल्या सगळ्या लोकांना कसं म्हणजे त्यांचं उत्थान होईल किंवा युवकांचा कसा सर्वांगीण विकास होईल यासाठी प्रयत्नशील असतात. या नवनवीन योजना जे असतात त्याचं एक थिंक टँक, विचार मंथन, याच्यातून काही योजना येत असतात आणि त्याच्या अनुषंगाने बार्टी प्रयत्न करत असते की युवकांसाठी कोणती योजना आपल्याला लॉन्च करता येईल, महिलांसाठी कोणती करता येईल, बचत गटांसाठी काय करता येईल. या सगळ्या योजना खरं तर भविष्यामध्ये बार्टीच्या अनेक प्रकल्प आहेत आणि त्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि हे प्रकल्प पुढे येतील तसं आणखीन आम्हाला याविषयी कळेल. येस सर, जाता जाता थोडक्यात काय संदेश द्याल? मी आज खरं तर या आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं असं सांगेल की आपल्याला समाजातल्या आणखी ज्या लोकांपर्यंत हा सामाजिक न्याय पोहोचलेला नाही त्या लोकांना या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज आहे. समाजातील विविध जाती, धर्म, संस्था, संघटना, राजकीय सगळी व्यवस्था आहे, या लोकांनी अशा लोकांना एक सामाजिक त्यांच्यामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याचे आहे. त्यांच्यामध्ये समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी माझ्या मते सर्वांनी काम करावं, असं एक मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. मला वाटतं कुठेतरी उठा जागे व्हा आणि हेतू साध्य झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका, हे कुठेतरी महापुरुष सांगून गेले. तेव्हा त्याचं आपल्या सगळ्यांवरही जबाबदारी आणि काम केलं तर नक्कीच सामाजिक न्याय प्रस्थापित निश्चितच होईल. सर, आपण आज आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज आपला निरोप घेते. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.